दर्शक मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशोभूमी टेक्सटाईल मध्ये, जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। म्हणजे आपण जर व्यापार करायचं म्हटलं आणि त्याच्यातही कपड्यांचा व्यापार करायचं म्हटलं ना, तर पूर्ण विश्वास कुठेही चाले जा, हा जो बिझनेस आहे ना तो तुमचा सक्सेसफुल होणारच आहे। त्याच्यात जर गोष्ट करूया इंडियाची आणि त्याच्यात एक कॉन्सेप्टची गोष्ट करूया साडीची, तर मंडळी भारतात साडीचा हा आपला जो पेहराव आहे ना, हा आपल्या संस्कृतीशी जुळलेला पेहराव आहे। म्हणजे की फंक्शन असू द्या, लहान मोठं फॅमिली गेट टुगेदर असू द्या, किंवा मग कुठलीही पूजा लग्न काहीही असू द्या, लेडीज लोकांना साडी वेअर करणं सर्वात जास्त पसंत असतं आणि आवडतंही। तर म्हणजे साड्यांचा व्यापार तर ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी चालणार आहे याची पूर्ण तुम्हाला श्योरिटी आहे। शिवाय जर तुम्ही फॅन्सी कलेक्शन्स, चांगली अशी व्हरायटीज, चांगलं असं कलेक्शन्स ठेवता तुमच्या एरियाच्या टेस्ट अकॉर्डिंग, तर तुम्ही चांगला असा बिझनेस जो आहे तो करू शकता। कारण प्रत्येक एरियामध्ये वेगळे टेस्ट चालतं, वेगळे कल्चर असतं, त्यामुळे फॅब्रिक आणि डिझाईन पॅटर्नची वेगळी डिमांड असते। आणि यशोभूमी टेक्सटाईलमध्ये जर तुम्ही येता तर तुम्ही पाहू शकता, हा आपला पर्चेसिंग एरिया आहे मंडळी, आणि इथे तुम्हाला या टाईपचे वेगवेगळे काउंटर्स पाहायला मिळणार आहेत। आता हे वेगवेगळे काउंटर्स कशासाठी आहेत, तर प्रत्येक काउंटरमध्ये तुम्हाला वेगळा कॉन्सेप्ट पाहायला मिळतो। जसं की लूज पॅकिंग आहे, मग आपण म्हणू की डेली वेअरमध्ये प्रीमियम क्वालिटी आहे, डेली वेअरमध्ये तुम्हाला जर आपण म्हणतो कॅटलॉग व्हरायटी पाहिजे असतील तर त्या तुम्हाला अवेलेबल होतील, किंवा मग तुम्हाला फॅन्सी व्हरायटी पाहिजे पार्टीवेअर कॉन्सेप्ट अकॉर्डिंग त्या साड्या तुम्हाला इकडून अवेलेबल होणार आहेत, किंवा मग तुम्हाला पाहिजे सेमी वर्क साड्या, किंवा मग जेकार्ड विविंग अकॉर्डिंग जर तुम्हाला पैठणी, पट्टू या टाईपच्या सिल्क साड्यांचं कलेक्शन पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इकडून अवेलेबल होतं, तेही अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये। प्रॉपर 630चा कट तुम्हाला इकडून अवेलेबल होत असतो। प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस अवेलेबल होत असतं। शिवाय ब्लाउज पीसही तुम्हाला प्रॉपर कटसोबत, फॅब्रिकची फुल क्वालिटी असते, क्वालिटीसोबत कुठल्याही पद्धतीचा आम्ही कॉम्प्रोमाइज करत नसतो। आणि ट्रेंडी कलेक्शन म्हणजे मार्केटमध्ये सध्या जे डिमांडसोबत विकलं जाईल किंवा कस्टमरांची जी डिमांड असेल, रिक्वायरमेंट असेल, त्या टाईपचं कलेक्शन आम्ही इकडनं रेडी करत असतो। सिरोस्की डायमंड आहे, बॉर्डर लेस आहे, झालर पॅटर्न आहे, किंवा मग आपण म्हणतो पल्लूमध्ये टसल्स वगैरे आहे, ते तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासोबत कलेक्शन मिळून जाईल। ते तुम्हाला स्किप करायचं असेल तर ते स्किप करूनही तुमच्यासाठी कलेक्शन इकडे मॉडिफाय होऊन जाईल, म्हणजे की तुम्ही तुमच्या चॉईस अकॉर्डिंग सुद्धा कलेक्शन इकडनं सिलेक्ट करू शकतात। आता या सर्व कलेक्शनची इन्क्वायरी करायची असेल की ऑर्डर कसा बुक करायचा आहे, कसं जुळायचं आहे, तर त्याची इन्क्वायरी कसं काय करायची, तर म्हणजे आता व्हिडिओमध्ये स्क्रीनवर जो आहे नंबर एक फ्लॅश होत आहे, बस तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर कॉल आणि इन्क्वायरी। त्याच्यावर कॉल करा, इन्क्वायरी करा, तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सअपवर प्रत्येक आर्टिकलची लिंक्स, फोटोज, प्राइस सकट, कलर चार्ट सकट अवेलेबल होणार आहे। आणि आम्ही तर असं म्हणतो मंडळी की तुम्हाला जर आता फर्स्ट टाइम व्हिजिट करायची आहे, फर्स्ट टाइम तुम्ही बिझनेस करत आहात, पहिल्यांदा तुम्ही व्यापार स्टार्ट करत आहात, तर तुम्हाला फोटोज पाहून किंवा लिंकमध्ये मोबाईलमध्ये कलेक्शन पाहून आयडिया येणार आहे का की फॅब्रिकची क्वालिटी काय आहे। फॅब्रिकची क्वालिटी केव्हा कळणार आहे, जेव्हा तुम्ही हातात फॅब्रिक घेऊन फील करतात तेव्हा। याचं स्टफ कसं आहे, या सॉफ्ट आहे की नाही फॅब्रिक, याचं स्मूथनेस कसं आहे, किंवा फॅब्रिकची क्वालिटी कशी आहे, जाड आहे, पातळ आहे, चांगली क्वालिटी आहे, नाही आहे, तुम्हाला हे कसं कळेल। जोपर्यंत तुम्ही फॅब्रिक हातात घेऊन त्याला फील करणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला याची आयडिया येणार नाही। आणि म्हणूनच म्हणते, जर पहिल्यांदा व्यापार करत आहात किंवा पहिल्यांदा व्यापार नसाल पण करत, पण पहिल्यांदा जुळत आहात यशोभूमी टेक्सटाईलशी, तर म्हणजे व्हिजिट करणं अगदी गरजेचं असतं। व्हिजिट करा, हे सर्व प्रोडक्ट पहा, फॅब्रिक हातात घेऊन फील करा, त्याचं स्टफ फील करा, त्याची क्वालिटी फील करा आणि मग परचेसिंग करा। आणि इतकंच नाही म्हणजे कुठल्याही कंपनीत तुम्ही जाता ना, तर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये ना तुम्हाला लवकर एंट्री मिळत नाही, कारण की तिकडे फक्त स्टाफचे लोक जाऊ शकतात। पण यशोभूमी टेक्सटाईलमध्ये अगदी तसं अजिबात नाही आहे। तुम्ही इथे या, आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे ते बिंदास्त व्हिजिट करा, तुम्ही पहा की आम्ही जी व्हरायटी देणार आहोत तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये, ते आम्ही कशा पद्धतीने बनवत असतो। तुम्ही सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट पहा आणि मग इकडे येऊन परचेसिंग करा। बाकी पार्सल्स तुम्ही पाहू शकतात, आमच्या इथे डेली 250+ पार्सल्स डिस्पॅच होत आहेत मंडळी, आणि तुम्ही पाहू शकतात की फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला इकडनं व्हरायटीज प्रोव्हाइडेड करतो। बाकी मार्केटमध्ये आता तुम्ही कुठेही जा, एक शब्द खूप जास्त ऐकण्यात येतो, मंदी, कस्टमर येत नाही आहेत, ऑर्डर रिसीव्ह होत नाहीत, ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठल्याही पद्धतीने आमची सेल होत नाही। पण यशोभूमी टेक्सटाईलमध्ये आमची ऑनलाईन टीम सुद्धा डेली ऑर्डर रिसीव्ह करत आहे आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा कस्टमर येऊन व्हिजिट करत आहेत आणि पार्सल डिस्पॅच होत आहेत। तर तुम्हाला जर जुळायचं असेल एखाद्या जेन्युइन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत, सुरत या, व्हिजिट करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे आणि त्याची इन्क्वायरी करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबरही दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून इन्क्वायरीही करू शकता।